हे जे काय चाललं होतं ना, तुला शिकवा शिकवी फुगवा किंवा कान भरायचं, ही फक्त तुला माझ्यापासून वेगळं करण्यासाठी चाललं होतं. त्यांना आपल्या लेकरा बाळांचं आणि त्यांना तुझ्या नवऱ्याचं ह्याचं काही घेणं देणं नव्हतं. त्यांना फक्त आपला इस्काटा करायचा होता. मी तुझ्यासोबत चुकीचं वागलो की तू मला म्हणती की माझ्या नवऱ्याने मला त्रास दिला. मी काहीच चुकीचं वागले नाही, मी काहीच बोलले नाही, तू असंही करणार. पण तुला माहिती का, बायांपायी किती घरं उद्ध्वस्त होते. तर गडी माणसाला कधीच असं वाटत नसतं की आपला संसार मोडावा किंवा आपल्या बायकोसोबत मुद्दाम भांडावा म्हणून. जशी तुझी लोक मला त्रास द्यायची ना, तसाच सेम त्रास दिला मला तू. इथं माझ्यापाशी राहूनच माणसासारखं वागलो नाही असं म्हणती का तू तुझ्या घरच्यांना? आणि ही तू त्या लेकरासोबत कशी वागली? त्या लेकरासोबत माणसासारखं वागली का? बरं, तुझ्या घरच्यांना तुझी चूक सांगितली की लिकरू हिनी घरी डिलिव्हरी करून मारलं, हिने माझं ऐकलं नाही, माझ्या आईचं ऐकलं नाही, गावाकडे चल डिलिव्हरीला म्हणलं तरी ऐकलं नाही. आणि मग ही जी चूक आहे, तर तुझ्या घरची काय म्हणतात, ती झुराळ मेलं म्हणून काय झालं? मग तुझ्या घरातलं असं कुणी मेलं तर ती झुराळ मेलं म्हणलं असं चालन का? मग तुला नुसता मार बसला किंवा आपली भांडणं झाली तर तुझ्या घरच्यांना एवढा त्रास का होतो? मग माझं लेकरू मारल्या मला त्रास होता असं का नसन? मला राग येता असं का नसन? का तुझ्या घरच्यांना फक्त तुझीच मायादयाला येते, माझ्या लेकरांची मायादया नाही का मला? मग ह्या गोष्टीवरनं ठरवायचं की त्यांचं नुकसान झालं की त्यांना लयच राग येतो, ती लयच मला मग चुकीचा मानणार. मग माझ्या लेकर मारलं म्हणल्या मला राग येणार का नाही? हा, कसल्या बी वाडीतल्या नासक्या झावण्यांचा ऐकून माझ्या लेकराचा जीव घेतला, ही तुला दिसत नाही काय? हा, तुझ्या घरच्यांना दिसत नाही काय तू चुकीची वागती म्हणून? आणि मग प्रत्येक वेळी मला चुकीत काढते का? दरवेळी घरातली सगळी 5-6 माणसं एकखट्या माझ्यासोबत बोलली आणि मग मला माझं तोंड बंद केलं म्हणजे मी चुकीच झालो का? तुझ्या बाजूनी 100 माणसं आहेत म्हणून तू बरोबर आहे, माझ्या बाजूने कुणीच नाही म्हणून मी चुकीचा का? तुला कोण दादागिरी करताय, कोण दमदाटी करताय? ती या गपचिप सहन करून घेतलं म्हणून माझ्या सगळ्या चुका घालायला सुरुवात केली आहे का नाही? पण जे काय घडतं ना, जे काय वाटलं होतं ना, गाड्यांमुळे कधीच होत नाही, फक्त बायांमुळे होतं. ती लेकर वनवाशी करून टाकायची, बाप त्यांच्यापासून वेगळा करून टाकायचा, बिनबापाची लेकरं बनवून टाकायची, दुसऱ्याच्या नादी लागून असं घराचं वाटोळ करून ठेवायचं. कान फुकलं की तसंच ऐकायचं, शिकविलं कुणी की तसंच ऐकायचं, कुणी शिकलं की तसंच ऐकायचं. हा, मग आपलं घर संसार हे बघून तुला कळत नाही वय? आणि मी चुकीचं वागलो, चुकीचं बोललो की मला असलंच घाण बोलला, मला तसलंच घाण बोलला. अगं तू तसंच करायची. दीड महिना जाऊन तिथं माहेरा तिथं दीड महिना जाऊन राहायचे, मला एक सदा फोन सुद्धा करीत नसायची का? त्रास होत नसेल का त्या गोष्टीचा मला? आणि मी पुण्यात गेलो, जाऊन राहिलो तर मला म्हणते वय बाया ठेवली म्हणून. हा, असं मुद्दाम लोकांनी शिकवलं म्हणून तसं म्हणते वय तू? अरे असं नाश करणाऱ्यांचा कधी ना कधी नाशच होतो. हा, चांगलं चाललं असताना दुसऱ्याचं ऐकून माझ्याबरोबर कारस्थानं केली, माझ्यासोबत मुद्दाम बारीक सारीक गोष्टीवरनं भांडत राहिली आणि सारखी सारखी माहेरात जात राहिली कसल्या बिनासक्यांचं ऐकून. आणि अशी लेकरा बाळावर वाईट वेळ आणली का? फक्त शिकवा शिकवीमुळं? हा, आणि मग ह्याचमुळे मी तुला असल्या शिकवा शिकवी करणाऱ्या कान भरणाऱ्या लोकांपासून लांब ठेवायचा प्रयत्न करायचो. वाटोळ करणारे लोक आहेत म्हणून ह्यांच्यापासून लांब करायचा प्रयत्न करायचो. आणि तुम्हाला चुकीचं ठरवीत गेली का? मी चुकीचं आहे, त्यांच्यासोबत बोलून देत नाही, त्यांच्यासोबत मिसळून देत नाही. अरे ती वाईट वाटोळ करणार होते म्हणून तर त्यांच्यासोबत मिसळून देत नव्हतो, त्यांच्यासोबत बोलून देत नव्हतो, म्हणून त्यांच्यासोबत तू बोलली तरी आपली भांडणं व्हायची. ही लक्षात आलं का तुझ्या कधी?